उघडे, बहुजन समाज पार्टी सोलापूर शहर अध्यक्ष। आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने सोलापूर आयुक्तांना माता रमाई यांच्या पुतळा व तिथल्या परिसरातील काम बंद पडलेलं का बंद होतं व इथून पुढे काम होणारे दर्जेदार व्हावे व माता रमाईचा पुतळा हा कोणाचाही त्यावर आक्षेप असू नये व सर्वांना समाधान व्हावा असा पुतळा असावा यासाठी निवेदन देण्यात आलेले आहे। महामानव डॉक्टर बाबासाहेब उद्यान न्यू बुधवारपेठ या ठिकाणी दलित वस्ती अण्णाभाऊ साठे नगरोत्थान योजनेतून 2021 साली 1,20,00,000 निधी उद्यान सुशोभीकरणाचा देण्यात आला होता। त्याच्यामध्ये भोसले नावाच्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर देण्यात आली होती जुलै 2022 मध्ये। त्यानुसार 1 वर्षामध्ये काम होणं अपेक्षित होतं, परंतु मागील 3 वर्ष झालं उद्यानचं काम समाधानकारक झालेलं नाही। आंबेडकरी समाज गेले 2 जयंती बाबासाहेबाचा पुतळा आम्ही दुसरा बसून साजरी करत आहोत, तरी महापालिकेचे अधिकारी जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत। कॉन्ट्रॅक्टर, महापालिकेचे अधिकारी आणि अनधिकृत लोक अशी साखळी करून जाणून बुजून ते उद्यान रखडवाचं काम केलेलं आहे। नुकताच महानगरपालिकेला रमाई आंबेडकर उद्यानासाठी कला विभागाकडून मान्यता आलेली आहे। त्याचा पुतळा आम्ही पाहिला असता माता रमाई ती कुठंच वाटत नाही, त्यामुळे आमच्या भावना दुखावतील म्हणून कुणाचाच आक्षेप होऊ नये अशा पद्धतीचा माता रमाईचा पुतळा तिथं बसवण्या अगोदरच तयार करण्यात यावा म्हणून बहुजन समाज पार्टीनं नुकतंच आता आयुक्त शीतल तिली मॅडमला निवेदन दिलेलं आहे। त्यामध्ये माता रमाईचा पुतळा समाधानकारकरित्या बनवण्यात यावा व आंबेडकर उद्यानाचं सुशोभीकरणचं काम कधी आणि किती वेळात होणार याची माहितीसुद्धा आम्ही देण्याची त्यांना मागणी केलेली आहे। जर महानगरपालिकेनं वेळेत हे आम्हाला दिलं नाही तर येत्या 7 फेब्रुवारीला माता रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे, त्या दिवशी आम्ही तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही याची नोंद घ्यावी। निवेदन देताना प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲडव्होकेट संजीव सदाफुले, प्रशांत लोकरे, जिल्हा प्रभारी तिपन्ना लोहार, शहराध्यक्ष देवा उघडे, सुहास सुरवसे, शहर युवा अध्यक्ष अमरसेन साळवे, प्रवीण कांबळे, संजय गायकवाड, महेंद्र कांबळे, युवराज बडेकर, आनंद माने आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते।